नाशकातील एका कॅप्टन मांत्रिकानं राज्याच्या राजकारणामध्ये आता खळबळ उडवून दिली आहे। मर्चंट नेव्हीचा माजी अधिकारी ते कॉस्मॉलॉजी एक्सपर्ट असा प्रवास केलेल्या या कॅप्टन मांत्रिकावर एका महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचे आरोप आहेत। धमकी आणि गुंगीचं औषध देऊन या महिलेवर शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या व्यक्तीवर असून भयंकर म्हणजे या व्यक्तीचे अनेक बडे सेलिब्रिटी, राजकीय नेते मंडळी आणि हाय प्रोफाईल नेत्यांसोबत अगदी चांगले संबंध असल्याचं दिसून येत आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि विखे पाटलांसारख्या बड्या नेत्यांची नावं या कॅप्टन मांत्रिकाशी संबंधित असून राजकीय नेत्यांमध्ये या व्यक्तीचा संबंध आल्यानं हे प्रकरण आता राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं बनलंय। नाशिकचा हा कॅप्टन मांत्रिक नेमका कोण, त्याच्यावर नेमके काय आरोप आहेत आणि राजकीय नेत्यांशी त्याचे संबंध कसे काय आले, सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। स्वतःला कॅप्टन म्हणवून घेणाऱ्या अशोक खरात नावाच्या एका भोंदू बाबा विरोधामध्ये एका महिलेनं फिर्याद दिली। स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्रतंत्र आणि धार्मिक विधीच्या नावाखाली फिर्यादीच्या मनामध्ये विश्वास संपादन करून त्यांना ऑफिसमध्ये बोलावून गुंगीचं औषध देऊन अत्याचार केल्याचं या फिर्यादीमध्ये सांगण्यात आलंय। 2022 पासून डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याची तक्रार देण्यात आली आहे। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी अशोक खरात उर्फ कॅप्टन मांत्रिक याला अटक केली आहे। इतकंच नव्हे तर पोलिसांनी अशोक खरातची चौकशी करताना त्याच्याकडून तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले। नामांकित महिला, सेलिब्रिटीज यांच्या संदर्भामध्ये काही व्हिडिओ असल्याची सुद्धा माहिती आता पोलीस तपासामध्ये उघडकीस आली आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं सुद्धा आता या प्रकरणामध्ये लक्ष घातलं असून या प्रकरणी या व्यक्तीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे। या प्रकरणामध्ये एक मोठा ट्विस्ट आहे, तो असा आहे की हा अशोक खरात हा लोकांचं भविष्य सांगत होता आणि त्यांच्याकडे विशेषतः अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटीज आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते आणि यापैकी काही लोकांची नावं राजकीय वर्तुळातली आहेत आणि ती अत्यंत धक्कादायक आहेत। या अशोक खरातनं सिन्नर तालुक्यामध्ये ज्या श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली, त्या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहेत। तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनाही या खरातनं आपल्या मंदिरामध्ये बोलावून दर्शन दिलं होतं असं दिसून आलंय। त्या संदर्भातले फोटो सुद्धा उपलब्ध आहेत आणि तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता। त्यामुळे एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर दुसरीकडे महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि या तांत्रिकाच्या किंवा या कॅप्टन मांत्रिकाच्याच देवस्थानच्या विश्वस्त असणाऱ्या रुपाली चाकणकर या संपूर्ण प्रकरणी आता नेमकी काय भूमिका घेतात याचकडे सगळ्यांचं लक्ष राहिलंय। बघा, हे प्रकरण काय आहे हे अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांमध्ये संशयित अशोक खरात याच्या विरोधात आता अत्याचाराचा गुन्हा नोंदवण्यात आलाय। 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली अशोक खरात उर्फ स्वयंघोषित कॅप्टन याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। आज म्हणजेच बुधवारी 18 मार्च रोजी खरात याला पहाटे 3 वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आलं। या संदर्भामध्ये सध्या अधिकची चौकशी सुरू आहे आणि धक्कादायक म्हणजे त्याच्याकडून जप्त केलेल्या पेनड्राईव्ह मध्ये 58 आक्षेपार्ह व्हिडिओ असून त्याची सत्यता सुद्धा पडताळण्यात येते आणि त्या व्हिडिओज मध्ये काही सेलिब्रिटी महिलांचा सुद्धा समावेश आहे। या अशोक खरातची माहिती सांगायची झाली तर सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्ही मधील निवृत्त अधिकारी आहे। तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो। नोव्हेंबर 2022 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंनी मिरगाव येथील मंदिरामध्ये भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला। अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटीज आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात आणि आता त्याचं हे खरं रूप समोर आल्यामुळे सगळीकडेच खळबळ उडाली आहे। शिवनिका ट्रस्टच्या संकेतस्थळावर जी माहिती देण्यात आली आहे याच्या संदर्भातली, त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलंय की मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये खरातने 154 देशांचे दौरे पूर्ण केले आणि त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा आणि संस्कृती, त्याचप्रमाणे नैतिकता
आणि नैसर्गिक परिस्थिती याचा त्यानं सखोल अभ्यास केला आणि त्यानंतर त्यानं आपलं लक्ष कॉस्मॉलॉजी अर्थात विश्वशास्त्रामध्ये घातलं. विज्ञान शाखेच्या या एका कॉस्मॉलॉजी या एका विषयाकडे त्याने आपला अभ्यास वळवला, आपलं लक्ष वळवलं. अशा पद्धतीची त्याची माहिती ही त्याच्या वेबसाईटवरती देण्यात आली आहे. दरम्यान आता त्याच्यावर झालेल्या या गंभीर शारीरिक अत्याचाराच्या आरोपाने आणि तपासात आढळलेल्या त्या 58 आक्षेपार्ह क्लिप्सच्या पुराव्यांनी या कॅप्टन मांत्रिकाच्या अडचणीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. शिवाय त्याच्या संबंधित असलेल्या बड्या सेलिब्रिटीज, राजकीय नेते आणि त्याच्यावर विश्वास ठेवलेल्या अनेकांना हा मोठा धक्का आहे. आता खरा मुद्दा एकच आहे की त्याच्यावर कारवाई होणार का आणि त्याच्याशी कधी ना कधी संपर्कात आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, त्याचप्रमाणे बडे नेते विखे पाटील यांच्यासारख्या बड्या नेत्यांच्या या प्रकरणाविषयीच्या भूमिका नेमक्या काय असणार, त्या भूमिका कधी समोर येणार, हे प्रकरण नेमकं कुठलं वळण घेणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे. पोलिसांच्या तपासामध्ये आणखी अनेक धक्कादायक बाबी या समोर येण्याची शक्यता आहे आणि या संपूर्ण प्रकरणाकडे आपलं लक्ष राहणारच आहे. वेळोवेळी आपण याबाबतच्या अपडेट्स घेतच राहू. पण तुम्हाला या प्रकरणाविषयी आणि या प्रकरणाशी संबंध आलेल्या राजकीय नेत्यांच्या एकंदरच विषयांविषयी नेमकं काय वाटतं आम्हाला नक्की सांगा. कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं, तुमच्या प्रतिक्रिया आणि भावना नक्की येऊ द्या आणि व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.